नमस्कार, गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड नाईट. जे पण विद्यार्थी हा व्हिडिओ बघताय सकाळ दुपार संध्याकाळ अशा सगळ्या विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. आणि खास माझ्या लहान लेकरांसाठी लहान विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी तयार केलेला आहे राजाओ. ठीक आहे. जे जे विद्यार्थी 8वीला आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय इंटरेस्टिंग सोप्या सरळ भाषेत आपण व्हिडिओ चालू केलेला आहे. बरोबर आहे. आणि तुमचं गणित कसं पक्क व्हावं याच्याकडे माझं लक्ष आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता गणिताची भीती सोडा. काय? कारण की तुमच्यासाठी प्राईड रायडर सर हे YouTube चॅनल तुम्हाला शिकवणार अतिशय इंटरेस्टिंग मेथडने, अतिशय सोप्या मेथडने, हसत खेळत पूर्ण मॅथमॅटिक्स. तर बाळांनो, तुम्हाला मी एक प्रश्न प्रॅक्टिस सेटचा सॉल्व करणार, तो पण एकदम इंटरेस्टिंग फॅक्टरने. ठीक आहे. तर अतिशय आकर्षक या लेक्चरला जर तुम्ही स्टार्ट होताय तर प्राईड रायडर सर या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि याच्यात तुम्हाला क्लास 8, 9, 10, 11, 12 पर्यंत सगळेच व्हिडिओ सिरियल वाईज 1 to 1 एकदम चांगल्या पद्धतीने 4K क्वालिटी मध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल होणार. तर दररोज तुम्ही प्राईड रायडर सर हे YouTube चॅनल सबस्क्राईब करून दररोजच्या दररोज तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, मी प्राईड रायडर सर तुमच्यासाठी घेऊन येत आहे क्लास 8 चं मॅथमॅटिक्स. ठीक आहे. क्लास 8 चं मॅथमॅटिक्स शिकूया. आणि त्या चॅप्टरचं नाव आहे बाळांनो फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. काय नाव आहे बाळांनो? फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. फॅक्टरायझेशन म्हणजे काय? फॅक्टर पाडणे, सरळ सरळ गुणाकार बसवणे. गुणाकार जमला पाहिजे, राईट. दोन संख्यांचा गुणाकार आणि दोन संख्यांची बेरीज, दोन संख्यांची गुणाकार आणि दोन संख्यांची बेरीज जर सारखी येते अशा काही कन्सेप्ट तुम्ही या चॅप्टर मध्ये शिकणार. तर बघूया विद्यार्थी मित्रांनो, हा आपला नवीन चॅप्टर फॅक्टरायझेशन क्लास 8 चा फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन मॅथमॅटिक्सचा. आणि ह्याच्यात बघणार आपण बाळांनो प्रॅक्टिस सेट 6.1. ठीक आहे. तर हा तुमचा 8वीचा 6वा चॅप्टर आणि या चॅप्टर कडे आता लक्ष देऊया. चालेल. तर बघूया क्वेश्चन नंबर 1. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न कसा दिसतोय? दिसतोय सगळ्यांना प्रश्न? अतिशय व्यवस्थित पद्धतीने प्रश्न दिसतोय? ओके. यस नो रिप्लाय द्या. यस. ओके. माझ्या बालमित्रांनो, प्रश्न सगळ्यांना दिसतोय? तुमच्यासाठी हे आकर्षक लेक्चर बनावा यासाठी मी गेल्या 8 दिवसापासून लेक्चर अजून अपलोड केलेलं नाही, परंतु इथून पुढे सगळे लेक्चर एकदम इंटरेस्टिंग आणि 3D क्वालिटी मध्ये व्यवस्थित पद्धतीने सगळ्या गोष्टी एकदम तुम्हाला आवड वाटेल आणि तुमचा अभ्यास वाढेल यासाठी आपण लेक्चर बनवूया. चालेल. चला. तर फॅक्टराइज करणं आहे आपल्याला. प्रश्न क्रमांक आहे बाळांनो पहिला. तर बघूया. x² + 9x + 18 हा प्रश्न आहे बाळांनो, राईट. तर हा प्रश्न सॉल्व करताना काय काळजी घ्यायची बघा. हा प्रश्न आहे, याचे फॅक्टर तुम्हाला पाडायचे आहे. याचे फॅक्टर पाडताना काय काळजी घ्यायची? इथं बघा याचा कोएफिशियंट किती आहे? किती आहे? 1. काय? 1, राईट. जर मी इथं 1 लिहिला x² + 9x + 18 तर पहिले मी तुम्हाला समजून सांगतोय. ठीक आहे. या ज्या टर्म असतात या असतात एक्स्ट्रीम टर्म. काय म्हणणार बोला? एक्स्ट्रीम टर्म, अंतिम पद. काय म्हणणार बाळांनो? एक्स्ट्रीम टर्म, एक्स्ट्रीम टर्म, एक्स्ट्रीम टर्म, एक्स्ट्रीम टर्म. काय बोलत जा. एक्स्ट्रीम टर्म. एक्स्ट्रीम टर्मचा अर्थ होतो अंतिम पद. काय बोला? अंतिम पद. काय राजा? मराठी मीडियम असो का इंग्लिश असो का सेमी असो सगळ्यांसाठी हे काम येणार एक्स्ट्रीम टर्म. आणि ही जी मधली टर्म जी आहे याला मिडल टर्म म्हणता. काय म्हणता बोला? ही जी 9x लिहिली याला काय म्हणता? मिडल टर्म, मिडल टर्म, मिडल टर्म, मिडल टर्म. काय बोलणार बोला? मिडल टर्म. आणि हे कोणती झाली? एक्स्ट्रीम टर्म. काय असतं बघा, एक्स्ट्रीम टर्मचा गुणाकार असतो. काय असतो? एक्स्ट्रीम टर्मचा प्रोडक्ट. प्रोडक्ट काय असतो बोला? एक्स्ट्रीम टर्मचा प्रोडक्ट. आणि मिडल टर्मची समेशन म्हणजे मिडल टर्मची ऍडिशन. मिडल टर्मची काय पाहिजे? ऍडिशन. मिडल टर्मची काय पाहिजे? मिडल टर्मची सम. मिडल टर्मची सम. जर प्रश्न मी एक स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये बनवतोय बाळांनो, एकदम स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये जर मी प्रश्न बनवतोय तर बघूया. जर ax² दिसतोय तुम्हाला? ax² + bx + c अशा पद्धतीने जर एखादा प्रश्न असेल
अशा पद्धतीने जर एखादा प्रश्न असेल तर हा प्रश्न सेट करताना कशा दिसेल बघा, ax² + bx + c. तर a आणि c चा गुणाकार करायचा, a आणि c चा काय करायचा, हा गुणाकार, याला प्रोडक्ट म्हणता. काय म्हणता बोला, प्रोडक्ट म्हणता. a आणि मधली जी टर्म आहे b, याचा करायचं सम. काय करणार याची, सम. म्हणजे दोन संख्या ज्या पण असतील, हा ब्लू कलर तुम्हाला दिसतोय का नाही दिसत मला माहित नाही, परत लिहून तो, ax² + bx + c. ठीक आहे, ह्या टर्म मध्ये a आणि c हे अंतिम पद असतात. या अंतिम पदांचा काय पाहिजे, गुणाकार. काय पाहिजे, आणि मधल्या टर्मची बेरीज. मधल्या टर्मची काय पाहिजे, बेरीज. तर एक्स्ट्रीम टर्म म्हणजे प्रोडक्ट आणि मिडल टर्म म्हणजे सम. मिडल टर्मचं काय करायचं, सम. राईट. तर जो प्रोडक्ट असतो त्याचे फॅक्टर पाडावं लागतं. काय पाडावं लागतं बोला, म्हणून चॅप्टरचं नाव आहे फॅक्टरायझेशन. काय नाव आहे, प्रोडक्टचं काय बनावं लागतं, फॅक्टर बनावं लागतं. प्रोडक्टचे काय बनावं लागतं बोला, फॅक्टर बनावं लागतं. ठीक आहे, ह्या झाल्या सिंपल कन्सेप्ट कळाल्या. ठीक आहे, आता मी थोडासा हा पार्ट रब करतोय. काय करणार बोला, काय करतोय बाळांनो, रब करतोय. आणि अजून लेक्चर अजून इंटरेस्टिंग बनवण्यासाठी तुमच्यासाठी ह्या ज्या कन्सेप्ट होत्या ह्या कन्सेप्ट मी एक्सप्लेन केलेल्या आहे. आणि या कन्सेप्ट काय सांगून चालल्या, मिडल टर्म काय असते, मिडल टर्मची काय करायची, सम. काय करायची बाळांनो, मिडल टर्मची काय करायची, सम. बोला, 9x म्हणजे काय, मिडल टर्म. मिडल टर्म, मिडल टर्म. बोला काय मिडल टर्म, 9. राईट. प्रोडक्ट किती आहे, प्रोडक्ट किती आहे, याचा कोइफिशियंट किती आहे, 1. 1 गुणिले 18 म्हणजे किती झाल्या, प्रोडक्ट किती, 18. आता असं बघा, दोन संख्यांचा गुणाकार 18 आणि बेरीज मात्र 9 झाली पाहिजे. अशा कोणत्या संख्या आहे बोला, दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्या अशा तोडायच्या आपल्याला, मिडल टर्म अशी तोडायची, त्यांचा गुणाकार किती भरला पाहिजे, 18. किती भरला पाहिजे, 18. आणि बेरीज मात्र किती भरली पाहिजे, 9. सम किती झाली पाहिजे आणि प्रोडक्ट किती झाला पाहिजे, 18. काय करायचं बघा, 18चे असे फॅक्टर पाडून पाहायचे. जर तुम्हाला जर दिसताय तर 18चे तुम्ही फॅक्टर पाडू शकता. 18चे फॅक्टर कसे पाडणार बोला, 18चे फॅक्टर कसे पाडता बघा, 2 ने भाग द्या, बेनम 18. त्याच्यानंतर 3 त्रिक 9. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 1 हा 3, 3 त्रिक 9, 9 दुनी 18. असे कोणते दोन आहे की त्यांचा गुणाकार किती होणार. मग या दोन टर्म एकत्र बघायच्या, 3 दोन्ही किती झाले, 6. साइन त्रिक किती झाले, 18. आणि 6 आणि 3 ची बेरीज पण किती होती, 9. म्हणजे कसे अवयव बनणार, प्रोडक्ट कसे, दोन संख्यांचा मिडल टर्म 9 जे आहे हे कसे तयार होणार बोला, 9 कसे तयार होणार, 9 कसे तयार होणार. 3 दोन्ही किती होता, 6. 6 + 3 किती, हे पहा 3 दोन्ही किती झाले, 6. आणि यांचं फॅक्टर पाडताना प्रोडक्ट कसं राहणार, 18 झाले पाहिजे. 3 दोन्ही किती झाले, 6. 6 गुणिले 3, साइन त्रिक किती झाले, 18. साइन त्रिक किती झाले, 18. आणि 6 आणि 3 ची बेरीज करा, 6 आणि 3 ची बेरीज पण किती होतीये, 9. आणि फोड कोणाची करणार, मधल्या टर्मची. कोणाची करणार, x² + 9x + 18. आता 9x चे फॅक्टर पाडा रे राजा हो. काय राहणार 9x चे फॅक्टर सांगा, 9x दोन भागात तोडा. हे तोडले ना आता, 6x आणि 3x असं लिहायचं. x² + 6x + 3x + 18. 6x + 3x + 18. मग कळलं बाळांनो. मग आता काय करणार, याच्यातून काय कॉमन काढणार, याच्यातून काय कॉमन काढणार, हे x² आहे, हे 6x आहे, काय कॉमन काढायचं, x. काय काढायचं, x. इथं काय x² आहे, इथं काय राहणार, x. हा, या 6x मधून x कॉमन काढला, काय राहिलंय 6 प्लस याच्यातून 3 कॉमन काढा, इथं काय राहणार x. 3 सक 18, 3 सक 18 म्हणजे काय राहिलं, x + 6. याला एक ब्रॅकेट करायचा आणि नंतर याला एक, हे जर दोनदा दिसलं तर दोनदा जर दिसलं तर किती ब्रॅकेट बनवायचा, 1. किती ब्रॅकेट बनवणार, 1. नंतर x + 3 = 0 = किती लिहिणार, 0. मग इथं काय लिहिणार बघ बोला, इथं कसं लिहिणार, इथं असं लिहिणार x + 6 = 0
और x प्लस 3 इज इक्वल टू 0. मग हे 6 प्लस इकडून का झाले बोलत जा -6 झाले. किती झाले हा x प्लस 3 इकडून का झाले -3. मग x चे x पण आणि -6 पण -3 पण आहे आणि -6 पण आहे. असं तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथड मध्ये असतात राईट. तर हे तुम्ही ज्यावेळेस 9वी 10वीला जाणार तर तुम्हाला याची व्हॅल्यू सुद्धा विचारता आणि 8वीला मात्र तुम्हाला व्हॅल्यू नाही विचारली, फक्त आणि फक्त कुठपर्यंत इथपर्यंत x प्लस 6 आणि x प्लस 3 इज इक्वल टू 0. यालाच का म्हणता फॅक्टरायझेशन. का म्हणता कळालं का. हा पार्ट नाही लिहिला तरी चालतो. कोणता पार्ट हा पार्ट ठीक आहे. हा पार्ट नाही लिहिला तरी चालतो. तुम्हाला फक्त फॅक्टर पाडायचे फॅक्टराइज करायचे x प्लस 6 प्लस x प्लस 3. हा झाला पहिला प्रश्न. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता लिहू शकता. तुम्हाला जर कळालं असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा फॉलो करू शकता आपण. ठीक आहे. कळाला हा पहिला प्रश्न. ठीक आहे. दुसरा प्रश्न घेऊया. चला नेक्स्ट. चला दुसरा प्रश्न बघा बाळांनो. काय पहिला प्रश्न झाला. अच्छा आता दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न बघूया. हा जास्त झाले का. हा आहे का पहिला. हा दुसरा प्रश्न बघूया. काय प्रश्नाचा क्रमांक काय बोला. काय प्रश्न सांगा पटापट. कोण सांगत. हा x स्क्वेअर मायनस 10x प्लस किती रे राजा हो 9. x स्क्वेअर मायनस 10x प्लस 9. फोड कधी पण कोणत्या पदाची पाडायची मधल्या. कोणाची पाडायची मधल्या. मिडल टर्मचं 2 भागात ब्रेकआउट करायचं. मग याचा कोएफिशिएंट किती आहे 1 आणि याचं किती आहे 9. इथे लिहायचं एक्स्ट्रीम टर्म. एक्स्ट्रीम टर्म किती आहे एक्स्ट्रीम टर्म. याच्या पुढे काही नाही. याचा अर्थ 1 मल्टिपल बाय 9 किती झाले 9. मिडल टर्म किती आहे मिडल टर्म सांगा. मिडल टर्म काय मिडल टर्म -10 आहे. किती आहे -10. एक्स्ट्रीम टर्म किती आहे एक्स्ट्रीम टर्म किती आहे 9. मिडल टर्म किती आहे -10. अच्छा आता पुढे बघा. एक्स्ट्रीम टर्म झालं मिडल टर्म झालं. आता पुढे बघा. आता या 10 चे 2 फॅक्टर मध्ये तोडा. मग जर डोकं चालत नसेल 9 चे फॅक्टर पाडा. 3 त्रिक किती झाले 3 त्रिक किती झाले 9. 3 त्रिक किती झाले 9 राईट. मग 2 संख्या कोणत्या आहे तुम्ही सांगा. असं करायचं आपल्याला. 9 गुणाकार किती भरला पाहिजे 9 आणि बेरीज किती भरली पाहिजे -10. बोला कोण कोण आहे 9 1 9 9 1 9 चालेल का. -9 -1 -10 होता. मायनस मायनस प्लस होता. मायनस हे बा -9 गुणिले -1 किती झाले. मायनस मायनस किती होता प्लस राईट. -9 प्लस -1 किती होणार -9 आणि -1 किती होणार -10. किती होणार -10. बसतं का. हा असं दिसलं पाहिजे. असं दिसतंय का यस. आता काय लिहिणार x स्क्वेअर मायनस 10x प्लस 9 असं होतं ना प्रश्न. आता तुम्ही लिहा x स्क्वेअर -10x च्या जागी काय फोड करा -10x आणि -10x नाही 9x किती -9x -1x. x लावून टाकायचा. यांचे जे फॅक्टर पाडले ना त्यांना काय लावायचा x. कारण की मिडल टर्मला काय होता x. -9x -x प्लस किती 9 प्लस किती 9. अच्छा मग आता काय करणार. याच्यातून काय कॉमन दिसतंय रे तुम्हाला बघा. याच्यातून काय कॉमन दिसतंय बोला. हा किती आहे x स्क्वेअर -9x काय कॉमन दिसतंय बोला. x कॉमन दिसतंय. काय कॉमन दिसतंय याच्यातून 2 आहे ना x स्क्वेअर म्हणजे 2. तर x 2 मधून 1 काढला 1 बाहेर आला x राहील -9 -9 बरोबर आहे. हा त्याच्यानंतर याच्यातून काय कॉमन काढू शकतो आपण. याच्यातून काय कॉमन काढू शकतो बोला. याच्यातून 1 कॉमन काढा मायनस कॉमन काढा. काय काढायचं x आहे का x राहणार आणि इथं किती राहणार हे प्लस आहे. -1 कॉमन केल्यावर हे प्लसचं काय होणार मायनस होणार. काय होणार हे बा -1 × x म्हणजे -1
-1 इंटू -9 काय झाले +9. किती झाले +9. मग कसं राहणार x - 9 और x - 1 इज इक्वल टू 0 लिहायची काही गरज नाही. आपल्याला x ची किंमत काढायची नाहीये. ठीक आहे, हे मात्र आपण 9वीला करू आणि 10वीला करू. सध्या फक्त तुम्हाला दिलेले फक्त फॅक्टर पाडायचे. यालाच म्हणतात फॅक्टरायझेशन. काय म्हणता याला फॅक्टरायझेशन. हा प्रश्न तुम्ही लिहू शकता बाळांनो. ठीक आहे, तुम्ही लिहू शकता, स्क्रीनशॉट काढू शकता. ठीक आहे, काही अडी अडचण असेल तर विचारू शकता. डाऊट क्लिअर झाले, काही डाऊट आहे कोणाला नाही. हा कितवा प्रश्न झाला बाळांनो दुसरा. कितवा झाला दुसरा. आता नेक्स्ट प्रश्न बनवूया. ठीक आहे, अच्छा प्रश्न क्रमांक 3. टोटल प्रश्न किती आहे 12. ठीक आहे, तर बघूया नेक्स्ट प्रश्न. कळते ना तुम्हाला सगळ्यांना. हा काय प्रश्न बोला. y² प्लस 24y प्लस 144 हा प्रश्न आहे बाळांनो. हा प्रश्न तुम्हाला जर सॉल्व्ह करायचा आहे तर तुम्ही करू शकता. हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कसं सॉल्व्ह करणार बघूया. हा प्रश्न कसा सॉल्व्ह करणार बघा. प्रोडक्ट बघा, एक्स्ट्रीम टर्म बघा. एक्स्ट्रीम टर्म कोण आहे एक्स्ट्रीम टर्म. अंतिम पद कोण आहे याचा आणि याचा गुणाकार. इथं काही आहे का 1 आहे आणि हे किती 144. 1 गुणिले 144. ही 10वी पर्यंत तुम्हाला ही टेक्निक काम आहे. ठीक आहे, कितवी पर्यंत. मिडल टर्म किती आहे 24. मिडल टर्म किती आहे 24. हा मग आता तुम्ही सांगा मिडल टर्म 24 आहे, एक्स्ट्रीम टर्म 144 आहे. दोन संख्यांचा गुणाकार किती पाहिजे 144. प्रोडक्ट किती लागतो 144. सम किती लागते 24. प्रोडक्ट किती लागतो 144. मग आता काय करणार. आता तुम्हाला एकच काम करणं आहे. काय करणं आहे बोला. तुम्हाला एक काम असं करणं आहे, ही दोन संख्यांचा गुणाकार 144. मग काय करणार 144 चे फॅक्टर पाडायचे. हा 2 ने भाग द्यायला. 2 साती 14, 2 दुनी 4 बरोबर आहे. परत 2 ने भाग द्या. 2 त्रिक 6, 2 सक 12. परत 2 ने भाग द्या. 2 क 2, 2 नम 18, 2 आठी 16. त्याच्यानंतर परत 2 ने भाग द्या. 2 नम 18, नंतर 3 त्रिक 9, 3 1 3. मग जोड्या अशा लावा. हे पहा 3 दोन्ही 6, साइन दोन्ही 12. परत 3 दोन्ही 6, साइन दोन्ही 12. 12 गुणिले 12 किती होता 144. 12 + 12 पण किती होता 24. मग अशा जोड्या लावायच्या. जोड्या अशा जमल्या पाहिजे ज्यांची बेरीज 12 झाली पाहिजे. दोन तुकडे किती झाले पाहिजे 24 बेरीज भरली पाहिजे. आणि गुणाकार मात्र किती झाला पाहिजे 144. मग कसं लिहिणार y² प्लस 12y प्लस 12y प्लस 144. चालतं का असं. बिलकुल चालतं. कारण 12y किती झाले 24y. किती झाले 24y. कसे केले हे फॅक्टर आहे शिकवलं ना तुम्हाला मागच्या चॅप्टर मध्ये. काय कॉमन काढू y कॉमन काढा. इथं काय राहणार बोला. इथं y कॉमन काढल्यावर काय राहणार y प्लस 12. काय राहणार y प्लस 12 प्लस इथं काय कॉमन काढा 12 कॉमन काढा. इथं काय राहणार y आणि 12च्या पाड्यात 144 येतं का. 12 गुणिले 12 म्हणजे इथं किती राहणार आहे फक्त 12. आता बघा 12 गुणिले y 12y. 12 गुणिले 12 किती झाले 144. म्हणजे हे झालं y प्लस 12 प्लस y प्लस 12. ठीक आहे y प्लस 12. ठीक आहे, आणि हे y प्लस 12 हा जो चिन्ह आहे आपल्याकडं ह्या इरेज करून टाकतो मी. आणि याला अरे थांबा थोडस लिहिताना याला गुणिले करायचं y प्लस 12. हे झालं ह्या तिसऱ्या प्रश्नाचे फॅक्टरायझेशन. कितव्या प्रश्नाचे तिसऱ्या प्रश्नाचे फॅक्टरायझेशन. आता कितवा प्रश्न आहे चौथा प्रश्न. किती चौथा. ठीक आहे, बघूया सगळे प्रश्न किती राजा हो. हा आता बघा हा प्रश्न वेगळा आला. इथं 5 आलं बघा. 5y² प्लस 5y मायनस 10 असं आहे ना. हा मग काय करणार मी थोडासा फॉन्ट साईज थोडीशी वाढू का. दिसतंय का तुम्हाला. चला ठीक आहे 5y². मग प्रोडक्ट सांगा. प्रोडक्ट कोणाचा असतो एक्स्ट्रीम टर्मचा. कोणाचा असतो
एक्स्ट्रीम टर्मचा प्रोडक्ट किती आहे 5 गुणिले -10, 5 गुणिले -10 किती झाले -50, 5 10 किती झाले 50. मिडल टर्म किती राहणार, मिडल टर्म सांगा, मिडल टर्म किती राहणार फक्त 5, मिडल टर्म किती राहणार फक्त 5, प्रोडक्ट किती राहणार -50, मिडल टर्म किती राहणार 5. इथपर्यंत काही अडचण नाही. आता काय करणार, दोन संख्यांचा गुणाकार -50 पाहिजे आणि बेरीज मात्र 5 पाहिजे. किती राहणार बोला, हा बोला, हा -50 आणि हे 5 कसं करणार बोला. दोन संख्यांचा गुणाकार किती आहे -50 आणि दोन संख्यांची बेरीज किती आहे 5, किती आहे 5. मग प्रोडक्ट एक्स्ट्रीम टर्म 5 10 50 आणि मिडल टर्म किती आहे 5, मिडल टर्म किती राहणार 5. मग आता कसं करायचं, दोन संख्यांचा गुणाकार 50 चे फॅक्टर पाडा, 50 चे फॅक्टर पाडायचे लगेच. कशाने भाग द्यायचा, 5 ने देता का, 5 ने भाग द्या, 5 10 50, परत 2 ने भाग द्या, 2 5 10, परत 5 1 5, 5 2 10, 10 5 50. मग दोन संख्यांचा गुणाकार किती पाहिजे 50, बेरीज किती पाहिजे 5, बेरीज किती पाहिजे. हा कसं करायचं, मग कसं करायचं बोला. हा 10 आणि 5 करू का, 10 प्लस 10 मधून 5 गेल्यावर किती उरता 5, 10 5 50 होता का. मग असं करू का, 5 दुनी 10 गुणिले हे 5 दुनी किती होता 10 आणि त्याच्यात हे 5 मिळवा, 10 आणि 5 किती झाले 15. आपल्याला किती पाहिजे, आपल्याला 5च पाहिजे. मग एक काम करा, मोठ्या संख्येचं चिन्ह काय इथं मायनस आहे ना, मग तुम्हाला चिन्ह बदलावं लागेल. काय बदलावं लागेल, हा मग मोठ्या संख्येचं चिन्ह -10 आहे. मग एक काम करा, -5 गुणिले -2 करा, किती करा, हा -5. एक काम करा +5 ठेवा, +5 गुणिले -2, 5 दुनी किती झाले -10, आलं का -10. हा आणि असं जमतंय का, नाही जमत आहे, जमत नाही ना. मग काय करणार, 5 दुनी 10 होता, तसं जमत नाही. मग आता काय करायचं, आता एक काम करा, आपल्याला फॅक्टर असे पाडायचे, 10 गुणिले 5 किती होता 50, मग -10 + 5, -10 च्या जागी +10 -5 करा. काय करा, इरेजर घेतो मी, इरेजर घेतो, बघूया. हे बघा 10 5 किती होत आहे 50 ना. मग 10 मधून 5 गेल्यावर किती उरणार 5 आणि आपल्याला किती लागतंय 5 लागतंय. मग असं करायचं, 10 दोन संख्यांचा गुणाकार 50 झाला पाहिजे. मग 10 गुणिले 5 किती झाले बोला 50. पण 50 कोणते इथं प्लस आहे का मायनस आहे, मायनस. मग इथं मायनसचं चिन्ह लावायचं, छोट्या संख्येला -5 लावायचं. झालं का, 10 गुणिले -5 किती होता बाई, किती होता 10 गुणिले 5 किती झाले -50. आता 10 + -5 किती होणार, 10 तून 5 गेल्यावर किती राहणार 5. आलं का, हेच पाहिजे होतं ना. हे झालं सम आणि हे काय झालं प्रोडक्ट, हे काय झालं प्रोडक्ट. प्रोडक्ट किती लागतो आपल्याला -50. सम किती आहे, सम किती बाळा 5. तर 5. मग आता याची तोडफोड करा, 5y² + 5y त्याला काय लिहू, त्याला काय लिहू बोला, 5y ला किती लिहू. हा आता लिहा, तिथून तोडा. त्याला तोडलं ना तुम्ही, 10 आणि 5 केले ना, मग त्या 10 ला y लावायचं, 10y मायनस किती रे 5y मायनस किती रे 10. याची फोड केली ना राजाओ, कोणाची फोड केली 5y ची. हे बघा 10y मधून 5y गेले. प्रश्न तोच पाहिजे, बदल झाला पाहिजे, पण प्रश्नात बदल झाला नाही पाहिजे. काय व्हॅल्यू बदलली नाही पाहिजे, बदल करा. मग हे 10y आणि हे 5y, 10y मधून 5y गेले, किती उरता सांगा 5y² + बोला 10y. आणि हे याच्यातून काय कॉमन काढू सांगा, याच्यातून काय कॉमन काढायचं सांगा पटकन. याच्यातून काय कॉमन काढू, अंडरलाईन करतो मी, व्हाईट लाईन, व्हाईट नाही येलो लाईन काढतो. एवढा भाग आहे आणि एक एवढा भाग आहे, काय काय कॉमन काढू सांगा, तुम्ही सांगा. याच्यात काय कॉमन काढायचंय 5 आणि इथं y, इथं पण y, 5y कॉमन काढा.
इथं काय राहणार, फक्त वाय राहील. 5 गुणिले वाय गुणिले वाय किती झाले, 5y² प्लस 5 दुनी किती झाले 10, 5 दुनी किती झाले 10. हा मायनस काय कॉमन काढू, 5, -5 कॉमन काढतो. 5 एक 5 आणि मायनस मायनस काय होतील प्लस. ऑटोमॅटिक हे जे येतं ना, हे बॉक्स ऑटोमॅटिक येतो, हा बॉक्स ऑटोमॅटिक येतो काय. आणि मग ह्या बॉक्सला एकत्र आणायचं y + 2 आणि ह्या बॉक्सला एकत्र आणायचं 5y - 5 झालं. याला म्हणता फॅक्टरायझेशन. काय म्हणता याला, हा लगेच तुम्हाला 2 मार्काला हा प्रश्न येतो परीक्षेत. किती मार्काला, 2 मार्काला. कळालं, नक्की कळालं. ठीक आहे. 9वी 10वीला तुम्हाला y ची किंमत काढावी लागते. ठीक आहे, कोणाची किंमत काढावी लागते, चला हा कितवा प्रश्न आहे, 4था. आता कितवा आहे, 5वा प्रश्न. कितवा प्रश्न, 5वा. तुम्ही सांगा रे राजा हो काय प्रश्न, p² - 2p - 35 किती आहे, p² - 2p. मग प्रोडक्ट 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 कोणत्या टर्म, एक्स्ट्रीम टर्म. कोणत्या टर्म बोला, एक्स्ट्रीम टर्म. एक्स्ट्रीम टर्म म्हणजे किती, इथं p च किती एकच आहे, हा गुणिले -35 -35 एक 35. मिडल टर्म सांगा, मिडल टर्म मिडल टर्म मिडल टर्म मिडल टर्म मिडल टर्म सांगा, मिडल टर्म किती आहे बोला, -2. किती आहे मिडल टर्म, किती आहे, 2च आहे ना. पी लिहायची काही गरज राहत नाही, फक्त कोइफिशियंट लिहायचं. मग आता 2 संख्यांचा गुणाकार -35 आणि बेरीज मात्र किती भरली पाहिजे, 2. असे 2 संख्या सोडा. 35 कधी होतं, 7 5 आणि 7तून 5 गेले 2. आलं का, मोठ्या संख्येत चिन्ह मायनस द्या, चालतं का. आता वारंवार ते अँटीना बनवायची काही गरज नाही, ओरली पण कळतं ना. -7 गुणिले -2 करू का, हे पहा गुणाकार -7 गुणिले 5, 7 5 35 -7 + 5, 7 मधून 5 गेले किती उरता, 2. किती उरता, 2. मग अशा पद्धतीने हे तयार होणार. मग कसं लिहिणार, p² - 2p. 2p ला काय लिहिणार, लिहा 7p + 5p. मित्रांना बुक्का आणायचा पण कळू द्यायचं नाही कोणी मारला. मित्राला बुक्का मारायचा पाठीमाग बसून, पण कळू द्यायचं नाही कोणी मारला. प्रश्नामध्ये बदल करायचा परंतु कळू नाही द्यायचं, त्याची किंमत बदलली नाही पाहिजे. आता काय करणार बोला, आता कॉमन काढा. काय काढा बोला, याच्यातून काय कॉमन काढणार, याच्यातून काय कॉमन काढणार सांगा, p कॉमन काढा. काय काढा, p² मधून p केला p मायनस किती 6, मायनस किती, याच्यातून काय कॉमन काढणार +5. काय 5, 5 7 35, 5 7 35. नक्की का. मग दोन्ही जुडवा भाऊ सारखे दिसता का, हे जुडवा भाऊ सारखे दिसता का, रामूचा भाऊ शामू बरोबर आहे का, हा करण अर्जुन बरोबर आहे का. हे दोन्ही जुडवा भाऊ एकत्र आणायचे, आणले का. मग उरतं कोण, फक्त p + 5 झालं. यालाच काय म्हणता फॅक्टरायझेशन. काय म्हणता, कितवा प्रश्न झाला राजा हो, 5वा. कळते ना तुम्हाला, सगळ्यांना कळते ना. हळूहळू व्हिडिओ प्ले करा, पॉज करा, प्ले करा, पॉज करा आणि नंतर लिहत पण जा. हा तुम्हाला समजतंय ना, गुड. आता पुढचा प्रश्न किती आहे, p² झाला वाटता. हा तर प्रश्न झाला. हा आता 6वा प्रश्न काय राजा हो, p² - 7p - 44. सांगा प्रोडक्ट. पहिले लिहायचा शब्द कोणता, प्रोडक्ट. प्रोडक्ट कोणत्या टर्मचा असतो, एक्स्ट्रीम टर्म. एक्स्ट्रीम टर्म याचा कोइफिशियंट किती आहे, याचा काहीच नाही, 1 गुणिले किती -44. काय लिहिणार इथं -44. सम 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 मिडल टर्म. कोणती टर्म, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा 10वी पर्यंत. सम किती -7. किती -7. मग 2 संख्यांचा गुणाकार किती झाला पाहिजे, 44. किती झाला पाहिजे,
बेरीज किती झाली पाहिजे 7. सांगा कोण सांगतं. 44 आणि 11 चौक 44. 11 मधून 4 गेले 6. 7 आणि 4 11. कळतं ना. वरली पण करू शकतो ना आपण. मग दोन संख्यांचा गुणाकार किती पाहिजे 44. किती पाहिजे 11 गुणिले 4 किती झाले 44. आता प्लस द्यायचं का मायनस द्यायचं बघूया. काय द्यायचं बघूया. 11 प्लस 4 किती पाहिजे आपल्याला 7. प्लस पाहिजे का मायनस पाहिजे मायनस. म्हणजे मोठ्या संख्येला काय द्यावं लागेल मायनस. मोठ्या संख्येला काय द्यावं लागेल. आता पहा -11 प्लस 4. 11तून 4 गेले किती उरता -7. किती उरता -7. आणि 11 गुणिले 4 किती होता 44. किती उरता 11 गुणिले 4 किती झाले 44. आता मांडणी करा. मांडणी कशी करता p² - 7p - 44. त्याची मांडणी अशी करा p² सांगा 7p ची फोड केली ना आपण. किती केली -11p प्लस 4p - 44 -44. याच्यातून काय कॉमन काढणार. याच्यातून काय कॉमन काढणार p कॉमन काढा. p -11 काय काय कॉमन काढणार p. याच्यातून काय कॉमन काढणार बोला. सांगा सांगा पटकन सांगा. 4 काना 4 p - 4 1 4 परत 4 1 4. जुडवा भाऊ भेटले का. करण अर्जुन भेटले का. p - 11 p - 11 आणि p प्लस 4. हे झाले तुमचे फॅक्टरायझेशन. यालाच काय म्हणता फॅक्टर. काय म्हणता राजा हो फॅक्टर म्हणता यांना. काय म्हणता फॅक्टर. कळतंय ना तुम्हाला. अच्छा नेक्स्ट p - 11 p प्लस 4 अगदी बरोबर आन्सर आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. कितवा प्रश्न 7वा. टोटल प्रश्न किती आहे. हा बघा प्रश्न आहे m² - 23m प्लस 120 प्लस किती राजा हो 120. मग आता काय करायचं मग प्रोडक्ट असा शब्द लिहायचा प्रोडक्ट. एक्स्ट्रीम टर्म कोणत्या टर्मचा घेता एक्स्ट्रीम टर्म. अंतिम पद याचं कोइफिशियंट किती आहे 1 गुणिले 120. दोन संख्यांचा गुणाकार किती पाहिजे 120. सम किती पाहिजे 23. मग 23 जर सम पाहिजे अशा संख्या शोधा. आणि ज्यांचा 23 सांगा जरा कोण आहे ज्यांचा गुणाकार 120 आणि ज्यांची बेरीज मात्र 23. बोला काय राहणार सांगा सांगा. 15चा पाडा म्हणा 15 8 120. 15 8 किती आणि 15 ने 8 किती होता 23. 15 ने 8 किती होता अरे बाळांनो किती होता 15 ने 8 किती होता 23. आणि 15 8 120. 15 गुणिले 8 किती झाले 120. 15 प्लस 8 किती होत आहे 23. फॅक्टर पण पाडू शकता तुम्ही. फॅक्टर पाडू शकता 120 चे फॅक्टर पाडू शकता. बघा 3 ने भाग द्या 3 चौक 12 0 40 बरोबर आहे का. नंतर 2 ने भाग द्या 10 किती झाले 2 2 4 20. परत 2 ने द्या 10. परत 2 ने द्या 5. परत 5 1 5 5 2 10 10 2 20 20 2 40 40 त्रिक 120. याच्यात 8 आणि 15 जमता का जमता. 5 त्रिक किती झाले 15. एक जोडी घ्यायची 5 आणि 3 15 आणि हे 3 2 2 उचलायचे. बेचोक 2 2 4 4 2 8 असंही जमतं. 15 आणि 8 किती झाले. मग इथं लिहा m² - 23m प्लस 120. राजा हो इथं मात्र मायनस पाहिजे. इथं मात्र किती पाहिजे -23 लागतं त्यांना. किती लागता -23 लागता. -23 लागता. बघूया -23 किती लागताय -23 -23. मग बघा काय काय पाहिजे -15 करतोय आणि -8 करतो. -15 गुणिले 8 -15 गुणिले 8 -15 गुणिले 8. तिथंच कंटिन्यू करा.
15 आणि 8 -15 आणि मायनस किती 8 -15 मायनस मायनस काय झाले प्लस -15 आणि -8 किती होता -15 आणि -8 किती होता 23 किती होता आपल्याला 23 पाहिजे ना ते पण मायनस 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 का होता प्लस आणि निगेटिव्ह चिन्ह मग काय राहणार m² मांडणी करा m² -15m नंतर -8m प्लस 120 काय कॉमन काढू m कॉमन काढा m -15 m -15 याच्यातून काय कॉमन काढू 8 हा 8 कॉमन काढलं मायनस जर काढलं तर इथं -15 येतात 15 8 किती होता 20 आणि 120 m -15 आणि m -8 झालं फॅक्टरायझेशन m -15 आणि m -8 नक्की काय अडचण कोणाला ओके काही पुस्तकात तुम्ही m -8 अगोदर आहे आणि m -15 नंतर आहे तरी चालतं ठीक आहे कितवा प्रश्न झाला 7वा स्क्रीनशॉट काढून घ्यायचं याचं हा कळलं घरी गेल्यावर बघणार ना नक्की का अच्छा गुड आता प्रश्न क्रमांक 8वा काय बोला m² -25m + 100 25 चौक किती होता 100 25 चौक 100 आणि प्रोडक्ट किती पाहिजे प्रोडक्ट पाहिजे 100 प्रोडक्ट किती लागतोय तुम्हाला 100 सम किती लागते -25 आता एक्स्ट्रीम आणि मिडल टर्म लिहायची की गरज नाही कारण की आता प्रॅक्टिस झाली पाहिजे प्रोडक्ट किती पाहिजे 100 अशा दोन संख्यांचा गुणाकार किती पाहिजे 100 20 5 100 20 आणि 5 25 मग दोन संख्या पहा 20 गुणिले 5 आणि 20 -20 -5 -20 आणि -5 किती झाले -25 किती होत आहे आणि -20 गुणिले -5 20 5 100 प्लस का मायनस बोला निगेटिव्ह निगेटिव्ह का होता पॉझिटिव्ह किती होता पॉझिटिव्ह म्हणजे किती झाले 100 m² -25m कसं लिहिणार -20m लिहा परत किती लिहिणार -5m लिहा परत किती 100 ही स्टेप कळाली का राजाओ ही स्टेप कळाली का हे बघा -20 आणि -5 मायनस मायनस किती होता प्लस 25 राईट हा आता याच्यातून काय कॉमन काढणार पेन चेंज करतो येलो ठीक आहे आता याच्यातून काय कॉमन काढणार m काय कॉमन काढणार m आणि m कॉमन काढल्यावर इथं m -20 याच्यातून काय कॉमन काढणार 5 m 5 दुनी किती झाले 10 20 m -20 आणि m -5 झालं कितवा प्रश्न झाला 8वा आता किती प्रश्न राहिले 4च प्रश्न राहिले पटकन लगेच करून देतो चालेल ना हा तर याचा स्क्रीनशॉट काढा कळते ना तुम्हाला सगळ्यांना स्टेप बाय स्टेप ओके आता प्रश्न क्रमांक 9वा बघा प्रोडक्ट नेहमी कोणत्या टर्मचा असतो एक्स्ट्रीमचा प्रोडक्ट कोणत्या टर्मचा आहे एक्स्ट्रीम कोणत्या टर्मचा आहे एक्स्ट्रीम टर्म कोण कोण आहे बघा इथं 3 आहे इथे किती आहे 15 3 गुणिले 15 15 किती झाले 45 मिडल टर्म किती आहे मिडल टर्मची काय असते सम मिडल टर्मची काय असते सम काय असते सांगा मिडल टर्म किती आहे 15 मग दोन संख्या ची बेरीज किती पाहिजे 15 दोन संख्यांचा गुणाकार किती पाहिजे 45 सांगा तर कोणी दोन संख्या 9 5 45 9 आणि 5 नाही होता मग कोणते दोन फॅक्टर पाडा 45 झाले पाहिजे हा बोला 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 पटापट पटापट 5 त्रिक 15 होता मग हा सांगा पटकन 9 5 45 9 मधून 5 गेले 9 आणि 5 किती होता 14 9 आणि 5 पण किती होता 14 असंच करूया दोन संख्या 9 आणि 5 किती होता 14 होता मग सम हे पहा 9 गुणिले 5 9 5 45 9 प्लस 5 9 आणि 5 किती होता 14 सम किती झाली पाहिजे 15 नाही पाहिजे सम किती पाहिजे चुकलं माझ्याकडून इथं सम किती पाहिजे मिडल टर्मला किती सम 14 किती आहे 14 9 आणि 5 किती झाले 14
मग इथे लिहायचं 3x² प्लस पोटपाडा 9x प्लस 5x प्लस 15. काय कॉमन काढू बोला 3x. मग काय x 3 त्रिकी झाले 9, 3 त्रिकी झाले 9. याच्यात काय कॉमन काढणार 5. x 5 त्रिकी झाले 15. हे जुडवा भाऊ भेटले का करण अर्जुन भेटले का. हां x प्लस 3 प्लस आता प्लस लिहायची काही गरज नाही 3x प्लस 5 झालं. कळलं. यालाच म्हणता फॅक्टरायझेशन. कितवा प्रश्न झाला क्वेश्चन नंबर 9. कितवा झाला 9. आता 10वा बघा काय 2x² प्लस x मायनस 45 मायनस किती 45. प्रोडक्ट किती पाहिजे एक्स्ट्रीम टर्मचा प्रोडक्ट पाहिजे. एक्स्ट्रीम टर्मचा काय पाहिजे प्रोडक्ट काय पाहिजे प्रोडक्ट पाहिजे. तर प्रोडक्ट किती राहणार 2 गुणिले 45 2 गुणिले मायनस 45 किती झाले 90. किती झाले मायनस 90. सम किती पाहिजे मिडल टर्मचं काय पाहिजे सम मिडल टर्मची काय पाहिजे सम किती आहे इथं काहीच नाही. याचा अर्थ किती असतो 1. अशा दोन संख्या सांगा ज्यांचा गुणाकार किती झाला पाहिजे -90 आणि बेरीज मात्र किती झाली पाहिजे 1. शोधा अशा कोणत्या संख्या आहे. शोधा कोणत्या राहणाऱ्या अशा संख्या. बोला कोणत्या दोन संख्या राहणार. दैनम 90 10 मधून 9 गेले 1. 10 मधून 9 पण आता ते पहा पॉझिटिव्ह आहे 10 म्हणजे 10 मधून 9 गेले किती उरता 1. 10 गुणिले -9 किती होता 90. दोन संख्यांचा गुणाकार इतका पाहिजे. बेरीज मात्र 10 मधून 9 गेले किती 1. बेरीजला काय म्हणतात सम. काय म्हणता सम. मग आता हा झाला तुमचा 2x² प्लस x मायनस 45. काय लिहिणार 2x² प्लस 10x मायनस 9x मायनस 45. काय करणार बोला काय कॉमन काढू 2x. किती काढणार इथे x 2 पाचे 10. आता इथं किती राहणार 9 x 9 पाचे 45. काय राहणार x प्लस 5 नंतर 2x मायनस 9. करण अर्जुन सारखे भेटले तर दुसऱ्याचं काय करायचं पहिल्याचं आणि दुसऱ्याचं काय करायचं गुणाकार. काय करणार झालं. हा प्रश्न झाला तुमचा. कितवा झाला 10वा प्रश्न. काय 10वा. आता दोनच प्रश्न राहिले. किती प्रश्न राहिले 2. 11वा आणि 12वा. काय बोला 11वा प्रश्न बोला किती आहे 20x² मायनस 26x प्लस किती राजाओ 8. याला तुम्ही 2 ने भागू देऊ शकता. जर संख्या सारखी असेल प्रमाणात असेल तर कितीने भाग देऊ शकता 2 ने भाग द्या. 2 ने भाग द्यायचं याला. हा इक्वेशन डिवाइड बाय 2 20x² मायनस 26x प्लस 8 प्रत्येकाला डिवाइडेड बाय 2 किती झाले 2 1 2 0 10x². 2 1 2 2 त्रिक 6 13x 2 चौक 8. हा झाला प्रश्न 10x². मग आता सांगा मला प्रोडक्ट किती आहे. प्रोडक्ट एक्स्ट्रीम टर्मचा असतो. कोणाचा असतो एक्स्ट्रीम टर्म. कोण आहे एक्स्ट्रीम टर्म सांगा ना. या टोकाला 10 आणि या टोकाला 4. 10 गुणिले 4 किती झाले 40. प्रोडक्ट कितीचे आहे 40. सम कोणाची असते मिडल टर्मची. मिडल टर्म कोण आहे सांगा ना. सांगा बाळांनो किती आहे -13. मग आता तुम्हीच सांगा दोन संख्यांचा गुणाकार आणि दोन संख्यांची बेरीज किती आहे 40 आणि 13. कोण कोण राहणार सांगा पटपट सांगा. पटकन सांगा लगेच डोकं लावा. दोन संख्यांचा गुणाकार किती पाहिजे 40. किती पाहिजे 40. ठीक आहे. कोण कोण राहणार बोला 13. सांगा
15 दोन्ही किती होता 30, 10 चौक किती होता 40. अशा दोन संख्या शोधा. ठीक आहे. दोन कॉमन काढा किंवा दोन डिवाइड करा. माझ्या मते दोन कॉमन काढले असते. आपण काय केले असते, डिवाइड न करता आपण काय करू, याला कॉमन काढू. हा, डिवाइड न करता कॉमन काढू. डिवाइड न करता, डिवाइड करूनही करता येतं, पण माझ्या मते तुम्हाला जे एक्सपेक्टेशन आहे 8वीला, तर तुम्हाला फक्त कॉमन काढायचं आहे. डिव्हिजन करायची काही गरज नाही. 9वी 10वीला तुम्ही करू शकता. दोन कॉमन काढा. टेक कॉमन, टेक कॉमन किती घ्या, टेक कॉमन किती 2. 2 कॉमन घेतल्यावर किती राहणार 10x². किती राहणार 10 ने 10 येईल ना. हा, हे किती बे 1 बे 2 3 6 13x. 2 चौकी झाले 8. मग तुम्ही सांगा, आता हा इक्वेशन तयार झाला. म्हणजे दोन साईडलाच ठेवा. तुमच्याकडे इक्वेशन असेल 10x² - 13x + 4. तुम्हाला असंच पाहिजे तुमच्या लेवलनुसार. ठीक आहे. तर जे सांगितलं मी 9वी 10वीच्या बेसने सांगितलं, लक्ष द्या. आता दोन संख्यांचा गुणाकार, एक्स्ट्रीम टर्म, एक्स्ट्रीम टर्मचा प्रोडक्ट, एक्स्ट्रीम टर्मचा प्रोडक्ट किती आहे, एक्स्ट्रीम टर्मचा प्रोडक्ट 10 गुणिले 4 किती झाल्या 40. सम, सम, सम नेहमी कोणत्या टर्मचा असतं रे, मिडल टर्म. कोणत्या, मिडल टर्म कोणत्या आहे सांगा, -13. किती आहे मायनस, तुम्ही सांगा. दोन संख्याचा गुणाकार 40 आणि सम मात्र 13. काय, कोणत्या आहे दोन संख्या सांगा पटकन सांगा. 8 × 5 = 40 आणि 8 × 5 किती होता 13. 8 × 5 किती होता 13. इकडे बघा 10x² - 13x + 4. इथे लिहायचं 10x². हा, नंतर 8 आणि 8 × 5 किती होता 13. 8 × 5 = 40. 8x 8. 8 आणि 5 घेऊ का किती 8. हा, मग प्रोडक्ट किती पाहिजे 40. असं दोन संख्या शोधा, दोन संख्या शोधा ज्यांचा गुणाकार 40 भरला पाहिजे, तो पण पॉझिटिव्ह. आणि 8 × 5 - 8 - 5 -8 -8 -8 आणि -5 किती होता रे -8 -13 होता. हा, आणि -8 गुणिले -5. 8 × 5 = 40. निगेटिव्ह निगेटिव्ह का होता पॉझिटिव्ह. मग इथे लिहा 10x² - 8x. हा, नंतर -5x प्लस किती 4 प्लस किती 4. काय कॉमन काढूया, काय कॉमन काढूया, 2x कॉमन काढा. किती काढा 2x कॉमन काढा. 2 जर कॉमन काढले तर इथं काय राहणार 5. 2 × 5 = 10x. 2 चौकी झाले 8. इथं काय कॉमन काढा, इथं काहीच नका, एकच कॉमन काढा. किती कॉमन काढा 1. मी इथं काय राहणार, निगेटिव्ह का होणार पॉझिटिव्ह, आणि हा जो पॉझिटिव्ह तो का होणार निगेटिव्ह. म्हणजे काय राहणार 2x - 1 आणि हे काय 5x - 4. आणि याला ब्रॅकेटने किती मल्टिपल करणार 2. किती मल्टिपल करणार 2. 2 × 2x - 1 5x - 4. असं तुम्हाला अपेक्षा आहे. तुम्हाला पुस्तकात जे आन्सर दिलेले आहे त्या या पद्धतीचं आहे बघा. ठीक आहे, कळालं. आता शेवटचा प्रश्न बघूया. इथं काय केलं, परत रिव्हिजन द्या. 2 कॉमन घ्या, दोन साईडलाच ठेवा. काय राहणार 10x² - 13x + 4. आणि असे प्रश्न आपण सॉल्व्ह केलेले. एक्स्ट्रीम टर्मचा प्रोडक्ट 10 गुणिले 4 किती झाले 40. सम म्हणजे 13. मग 8 × 5 किती होता 40. -8 गुणिले -5. नंतर -8 - 5 किती -13. मग 10x² - 13x + 4. याच्यातून काय कॉमन काढूया 2x. 2 5 2 × 5 = 10. नंतर 4. याच्यातून काय कॉमन काढू 1. 5x + -4. निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतात. काय होता पॉझिटिव्ह. मग 2x - 1 5x - 4. ठीक आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न क्रमांक कितवा झाला, हा 11वा झाला. आता प्रश्न क्रमांक 12वा बघा. शेवटचा प्रश्न आहे 12वा. 44x² - x आणि नंतर किती आहे 3. हा प्रश्न लगेच आपल्याला काय करायचा आहे सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. मग हा प्रश्न सॉल्व्ह करताना काय करणार बोला. 44x² - x आणि किती 3. म्हणजे बघूया प्रश्न लिहा. 44x² - x - 3 प्रोडक्ट. एक्स्ट्रीम टर्म सांगा मला. एक्स्ट्रीम टर्म कोण आहे, एक्स्ट्रीम टर्म
हा 44 आणि काय -3. एक्स्ट्रीम टर्मचा काय असतो प्रोडक्ट, काय असतो प्रोडक्ट. 44 गुणिले -3 किती झाले, 44 गुणिले -3 किती झाले सांगा. 44 गुणिले 3, 3 चौक 12, परत 3 चौक 12, 12 ने किती झाले 13, 132 प्लस का मायनस, -132. सम, सम किती आहे मिडल टर्मचा, मिडल टर्म कोणत्या टर्म पाहिजे बोला, मिडल टर्म. मिडल टर्मचं काय पाहिजे, मिडल टर्मची सम पाहिजे, काय पाहिजे सम. मिडल टर्मची जी सम आहे ती किती आहे, मिडल टर्मची सम किती आहे राजा बघा, मिडल टर्म किती आहे एकच आहे, किती आहे 1 -1. मग तुम्ही सांगा दोन संख्यांचा गुणाकार 132 आणि बेरीज मात्र 1 पाहिजे, अशा कोणत्या संख्या आहे बोला. 1 पाहिजे. 11 गुणिले 12, 11 गुणिले 12, 11 गुणिले किती 12, हे बा -12 गुणिले 11 करा किती होता 132 होता. 12 1 12, 2 अचल, 12 1 12, 12 ने किती झाले 13, 132. -12 प्लस 11 किती उरता, -12 मधून 11 गेल्यावर किती उरता -1. कळलं किती. मग इथे लिहायचं 44 x स्क्वेअर -x -3, 44 x स्क्वेअर -12x नंतर प्लस 11x -3. काय कॉमन काढूया याच्यातून, 12 कॉमन काढा. काय कॉमन काढा 12, किती कॉमन काढा 12, आणि x सुद्धा कॉमन काढा. 12 1 12, अरे 44 मधून 12 तर कॉमन नाही निघणार ना, 44 x स्क्वेअर आहे ना. 44 प्रश्न तर बरोबर आहे ना, 44 x स्क्वेअर. अच्छा एक काम करा, हे जे आहे ना लिहिताना थोडंसं आपण थोडीशी मिस्टेक केली, याला लिहिताना असली म्हणजे 11च्या पाड्यात 44 येतात, 12च्या पाड्यात येता का नाही, याला लिहिताना असली 44 x स्क्वेअर. हा 11 आहे ना, आहे 11x पॉझिटिव्ह नंतर -12x -3. कळलं का काय केलं, काय केलं त्या 11ला अगोदर घेतलं आणि 12ला नंतर घेतलं, काही फरक पडणार नाही, कारण की इकडे 44 इथं काय 44. काय कॉमन काढू 11, इथं x, इथं 11 चौक 44 x प्लस किती 11x 1, इथे किती कॉमन काढू बोला बोला 3x किती काढू -3 -3 मग -3 1 काढले तर 3 चौक किती झाले 12, 4x आणि 3 1 3. हे बा -3 गुणिले 4 -12x -3 गुणिले 1 -3. बरोबर झालं का. हा जुडवा भाऊ भेटले का दोघं, जुडवा भाऊ भेटले म्हणजे प्रश्न संपला. जुडवा भाऊ भेटले म्हणजे काय प्रश्न संपला, पिक्चर संपला. 4x + 1 आणि 11x -3. हा सगळ्यात मोठा अवघड प्रश्न होता है ना. कसा होता हा प्रश्न अवघड. एक्स्ट्रीम टर्म 44 गुणिले 3 केलं, 44 3 132 होता. दोन संख्यांचा गुणाकार 132 पाहिजे, बेरीज मात्र किती पाहिजे, किती पाहिजे बेरीज मात्र एकच पाहिजे. मग 12 गुणिले 11, 12 तून 11 गेले 1, ते पण मायनस, आणि 12 गुणिले 11 132. अशा पद्धतीने हा प्रश्न संपला. आणि अशा पद्धतीने ही तुमची एक्सरसाइज संपलेली आहे बाळांनो. ठीक आहे, तर अतिशय सोप्या आणि सरळ भाषेत तुम्हाला शिकवतोय. प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशन हे मेन आपल्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे. ठीक आहे, आणि याचं ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घ्या. याच्या ॲपवर तुम्हाला या स्टडी मटेरियल, टेस्ट सिरीज, PDF सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. आणि हे ॲप मात्र तुम्ही जर डाउनलोड करताय तर सगळ्या गोष्टी एकदम इंटरेस्टिंग भेटतील. ठीक आहे, यूट्यूबच्या माध्यमातूनही टीचिंग चालू आहे आणि ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सुद्धा आहे. आणि चॅनलचं नाव मात्र प्राईड रायडर सर. काय नाव आहे बाळांनो, प्राईड रायडर सर. ठीक आहे, ओके ठीक आहे, हे प्राईड रायडर सर. ओके ठीक आहे, तर खूप खूप धन्यवाद बाळांनो, खूप वेळ दिला. आणि असेच लेक्चर पुढे बघण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांनाही सांगा, सतीश शर्मा सर, प्राईड रायडर सर, प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन टीचिंग करताय, ते पण अतिशय मोफत. ठीक आहे,
आणि जास्तीत जास्त आपल्या शाळेतील मुलांना सांगा. ठीक आहे. ओके, धन्यवाद.